नमस्कार मंडळी, आज राकेश सरांची पार्टी आहे आणि आपण आज एन्जॉय करायला बसलेलो आहोत. काय नाही, पण रॉकी तू पार्टी देतोयस याचा आम्हाला आनंद आहे, पण हे सगळं तू तुझ्या कष्टाने मिळवलंय. येस, मी बोललो होतो ना तुला, तुझं आणि संपदाचं प्रेम यशस्वी होणार आणि झालं. चंदन सर बोललेत म्हणून झालंय. बाय झालं. नाही, मला खरंच विश्वास बसत नाही रे याच्यावर. म्हणजे खरं तर चंदन, तुझा जिजूंचा शिवाचा विश्वास होता माझ्यावर म्हणून हे सगळं शक्य झालं. तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवला म्हणून हे झालं. आणि आम्ही काय नाही केलं. मग आपण काय नाही केलं. हे बरं आहे, हा. नाही बरोबर आहे. आम्ही काय ते फक्त समोसा आणि कचोरीच खायला आलोय. अरे नाही, काय- अरे काय- नाही काय रे, केलं काय? अरे नाही, मी सुद्धा सगळ्यांनी केलं रे माझ्यासाठी. तुमच्याशिवाय शिवा आणि माझी ओळख झाली असते का सांगा बघू. अरे मस्करी करतो रे आम्ही भाई, लगेच सिरियस होतो. अरे ते सगळं जाऊ दे रे भाईलो. मी काय म्हणतो, याचं लग्न असं खतरनाक लावून देऊ ना, असा राडा करू ना, सगळ्या लोकांच्या ना मेमरी मध्ये असं असं फिट बसलं पाहिजे. हा, एक नंबर मेमरी फिट एकदम. अरे बाबा, तुम्ही खूप पुढे चाललाय रे. आता एंगेजमेंट होणार आहे, फक्त लग्न काय लगे. सगळं पुढे होतं माहिती आहे मला, सगळं होतं. आणि आता कसं सगळं पक्क झालंय भाई. आता तो पळून पण जाऊ नाही शकत. आणि मी म्हणतो पळणार का पळणार? अरे भाई सगळं सेट झालं. साहेब आहे. रॉकी सेट झालाय. राकेश सर आहे, सर. सो बघ सांडू नको रे यार. मला खरंच विश्वासच बसत नाही रे. म्हणजे अजूनही विश्वास बसत नाहीये की मी एक्झाम पासही झालो, एंगेजमेंट सुद्धा फिक्स झाली. यार सगळं सहज झालं. अरे येड्या, तू सवय करून घे या सगळ्याची. यासाठी तू कष्ट घेतलेत, मेहनत घेतली काय. एक्झॅक्टली. आणि हे बघ ना, जे तुझ्या हक्काचं आहे ना तेच तुला मिळालं. पण हा, आता ते सुटू नाही द्यायचं हा? काय हे भाई, काय भारी वाटेल ना. आपल्या रॉकीची वरात शिवस्तीतून निघणार, आपण सगळे नाचणार आणि रॉकी घोड्यावर. जाम भारी वाटेल. घोड्यावर वस्तीत घोडा. येडा तू बनणारच ना. मी म्हणणार येडा. हे पण ते सगळं ठीक आहे. मी ना त्या घोड्याच्या असं समोर उभा राहणार, म्हणजे तो घोड्याला पण नाचवणार आणि मी पण नाचणार. घोडा तुला बघून पिसाळेल भाई, त्याच्यासमोर नको नाचू. तू गप्पा. फॉर्म, मला घोड्याची काळजी आहे, तुझी नाही भाई. तू नेहमी मला चिडवत जाऊ नको, हा. तू काय म्हणत? थांबा भांडू नका.